हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज तुमच्यासोबत मी संवाद साधणार आहे मुलांच्या शाळाबद्दल, की मुलांची शाळा निवडताना आपण कुठल्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे, किंवा मग कुठे त्यांना इंग्लिश मिडियमला टाकायचं आहे की मराठी मिडियमला टाकायचं आहे. मग इंग्लिश मिडियममध्ये त्यात वेगवेगळे बोर्ड्स अवेलेबल आहे. स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE आहे, NCERT आहे, बरेच ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. आणि ह्यामुळं काय होतं की पालक म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना बेस्ट शाळा मिळाली पाहिजे, बेस्ट एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि याच गोंधळामध्ये आपण काय करतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही रेप्युटेड स्कूल्स आहेत, किंवा मग आपल्या बरोबरचे, किंवा आपण ज्या सोसायटीत राहतो, किंवा आपलं जे स्टेटस आहे, आपण त्या स्टेटसनुसार आपल्या मित्रमैत्रिणींची मुलं कोणत्या शाळेत जातात, मग आपणही आपल्या मुलांसाठी तीच शाळा निवडण्यासाठी घाई करतो. किंवा मग या एरियातली सगळ्यात टॉपची शाळा कोणती आहे, मग आपण मुलांना लगेच तिथे टाकतो. किंवा मग सगळ्यात चांगलं बोर्ड कोणतं आहे ते आपण बघतो आणि मुलांना आपण तिथे टाकतो. पण मग मुलांसाठी शाळा निवडताना काही 2-3 गोष्टींचा आपण विचार केला गेला पाहिजे. जसं की तुम्ही जर बघितलं ओव्हरऑल, तर जे काही सगळे मोठे मोठे सायंटिस्ट असतील, त्यानंतर ॲस्ट्रॉनॉट्स असतील, किंवा रायटर्स असतील, किंवा त्यानंतर राजकारणी असतील, कुठलाही फील्ड घ्या तुम्ही, स्पोर्ट्समन असतील, तर यातले जवळपास 90% लोक हे त्यांच्या बोलीभाषेतून शिकलेले आहेत. गुजराती असतील तर गुजराती, मराठी असतील तर मराठी, महाराष्ट्रीयन लँग्वेजमध्ये शिकलेले. जे नॉलेज आपल्याला आपल्या मातृभाषेतून मिळतं ते नॉलेज आपल्याला अदर दुसऱ्या लँग्वेजमधून मिळत नाही. मग आता आपण स्वतः झेडपीच्या शाळेत शिकलेलो आहोत, आपण आता एवढे कॅपेबल आहोत, आपण या स्टेजला जो जॉब करतोय, तर आपण आपल्या मुलांना एवढ्या चांगल्या लेवलवर शिकवतोय वेगवेगळ्या शाळांमध्ये. तर मग आपल्याला जे आपण काही अचीव्ह केलंय हे आपण मराठी शाळेतूनच अचीव्ह केलंय. पण आता काय होतं ना, पालक म्हणून आपल्या मनात एक कुठेतरी भीती असते की आता जग कुठे चाललंय, मुलांना इंग्लिश बोलता आलंच पाहिजे, मुलांना परत पुढे आपल्याला जसं अवघड गेलं तर तसं मुलांना अवघड जाऊ नये. बट स्टील काय आहे ना, की इंग्लिश हे फक्त एक माध्यम आहे बोलण्याचं किंवा कम्युनिकेशन करण्याचं. त्यावर आपलं नॉलेज वगैरे ठरत नाही. म्हणजे जर तुम्ही मुलांना मराठी मीडियम किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत जरी टाकत असाल, तर ते मुलं तितके क्लेवर किंवा कॅपेबल असतील तर ते तितके त्याच्यापेक्षाही इव्हन तो जास्त चांगलं या ठिकाणी परफॉर्म करतील. त्यामुळे माझं तर शिक्षण क्षेत्रामध्ये आता किमान एक 10+ इयरचा माझा एक्सपिरियन्स झालेला आहे आणि मी बऱ्याच मुलांना शिकवतेही. आणि सगळेच बोर्ड माझ्या हाताखालून गेलेले, इव्हन मराठी मीडियम पासून इंग्लिशमध्येही तुम्ही म्हणताल तर स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE आहे, NCERT आहे. एवढंच काय तर जे आपण म्हणतो स्पेशल चिल्ड्रन्स, त्यांना सुद्धा मला शिकवून झालेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ओव्हरऑल एकंदरीत त्याच्यावरून मी तुम्हाला नक्कीच खात्रीने हे सांगू शकते की जे नॉलेज आपल्याला आपली मातृभाषेतलं शिक्षण देते ते नॉलेज आपल्याला अदर कुठल्या लँग्वेजमधून मिळणं अशक्य आहे. कारण असं आहे की ज्यावेळेस मुलं आपल्या मातृभाषेतून शिकतात त्यावेळेस ते फक्त ती गोष्ट शिकतच नाही, तर त्यांची आकलन क्षमता इतकी जास्त स्ट्रॉंग होते ना की डिसिजन मेकिंग पॉवर पण त्यांची खूप छान वाढते. मग आता मी इंग्लिश मिडियमच्या विरोधात आहे किंवा मग मी इंग्लिश मिडियमला मुलं टाकू नका असं म्हणते का, तर मुळीच नाही. तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट तुमच्या मुलांचा इंटरेस्ट शोधून घेणं गरजेचं आहे. तुमच्या मुलांचा इंटरेस्ट जर असेल ड्रॉइंगमध्ये आहे, स्पोर्ट्समध्ये आहे, तर अशा वेळी तुम्ही काय केलं गेलं पाहिजे की त्या मुलांना जे लँग्वेज किंवा जे बोर्ड इझी जाईल तर तुम्ही त्याच्यात त्याला टाकलं पाहिजे आणि त्याचा बहुतांशी वेळ त्याला त्याच्या ऍक्टिव्हिटीजसाठी मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. बट मुलाला सायन्स मॅथ हे अवघड जातंय आणि स्टील आपण फोर्स करून त्याला ICSE बोर्डला टाकतोय आणि मग पुन्हा आपण वर त्याला प्रेशर देतोय, तुझी मी एवढी फी भरतोय, आम्हाला काही मिळत नव्हतं आणि तुम्ही अभ्यास करत नाही, ट्युशन लावले, अमकं लावले, डमकं लावले, पण त्यात त्या मुलाची चूकच नाहीये, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये. तर फोर्सफुली आपण का त्याला हे करायचं की नाही तू याच मीडियमने शिकला पाहिजे, तू याच स्कूलमध्ये शिकला पाहिजे. होतं काय ना की ज्या वेळेस मुलं मनापासून ती गोष्ट करत नाहीत तर तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट मिळणार नाही. ॲज अ पॅरेंट्स, माझ्या मुलाला जर मला शाळेत टाकायचं असेल तर मी पहिल्यापासून झेडपीची शाळा माझ्या एरियामध्ये मी शोधतीये, पण मला इथे वॉकेबल डिस्टन्सवर किंवा जवळपास कुठे ती मिळाली नाही. त्यानंतर मी इंग्लिश मिडियमकडे स्विच झाले. त्यातही मी बऱ्याचशा शाळा शोधून आल्यानंतरनं जर तुम्हाला इंग्लिश मिडियमला टाकायचं असेलच तर त्यातही तुम्ही बऱ्याचशा शाळांना व्हिजिट केल्यानंतरनं मोस्टली पॅरेंट्सचा जो व्ह्यू असतो की इन्फ्रा कसं आहे, मग स्विमिंग पूल आहे का, मग त्यानंतरनं त्यांना तिथं ऑडिटोरियम किती मोठं आहे, प्लेग्राऊंड किती मोठं आहे, त्यानंतरनं म्युझिकचे क्लास होतात का, याकडे भर आहे. बट
पहिला मुद्दा म्हणजे आपण मुलांना शाळेत एज्युकेशन घेण्यासाठी पाठवतोय. मग न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार शाळा शिकवतायत का, तिथला टीचिंग स्टाफ किती क्वालिफाईड आहे, ते सेट नेट झालेले आहेत का, ते TET वगैरे पास झालेले आहेत का, दरवर्षी ते आपलं प्रत्येक शिक्षकाने सुद्धा दरवर्षी स्वतः अपग्रेडेशन करणं गरजेचं असतं. मग इथले शिक्षक मुलांना तेवढे समजून घेतायत का, तेवढे कॉपरेट करतायत का, एखादा विद्यार्थी मागं पडत असेल तर ते त्याच्यावर जास्त एफर्ट घेतायत का, ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत ना की इन्फ्रास्ट्रक्चर, स्विमिंग पूल आणि अदर ऍक्टिव्हिटीज. ते आपण मुलांना बाहेर कुठेही लावू शकतो. मग मुलांच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे की त्यांचं आणि टीचरचं ट्युनिंग जुळतंय का, त्यानंतर टीचर मुलांना किती समजून घेत आहेत, कशा लेवलपर्यंत जाऊन त्यांना शिकवतायत, त्यांचं बेसिक क्लिअर करतायत का, ह्या गोष्टी तुम्ही बघा आणि मग त्यानंतर नक्कीच तुम्ही इंग्लिश मिडियमला टाका. बट जेव्हा आपण मुलांना इंग्लिश मिडियमला टाकतो तर घरी त्यांचा अभ्यास तसं घेणं गरजेचं आहे, एन्व्हायरमेंट तसं मिळणं गरजेचं आहे. आणि जर ते नसन मिळत तर त्यासाठी तुम्ही त्यांना रेफरन्स म्हणून तुम्ही ट्युशन वगैरे सपोर्टिव्ह देऊ शकतात. पण हे केव्हा, जेव्हा त्या मुलाला स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तेव्हा. आता राहिला प्रश्न तर जिल्हा परिषदेच्या शाळांचा. तर ह्या मराठी मीडियमच्या ज्या शाळा आहेत ना त्या फक्त मुलांना शिक्षण म्हणजे एज्युकेशनल शिक्षणच देत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त ते मुलांना जीवन कसं जगायचं हे सुद्धा मराठी शाळेमधली मुलं आपल्या मुलांपेक्षा, इंग्लिश मीडियमच्या मध्ये शिकणाऱ्या मुलांपेक्षा खूप जास्तपणे चांगल्या पद्धतीने शिकतात. त्या मातीशी जोडली गेलेली असतात ती मुलं. तिथे ज्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात, तुम्ही लिटरली आपण आता जे एक आपण म्हणतो ना झापडं लावल्यासारखं इंग्लिश मीडियम, स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड हे जे पाहून चाललोय ना, तर ते थोडंसं काढून इकडे साईडला बघा. जवळपास ZP शाळा असेल तर तिथे जाऊन बघा. तिथे सुद्धा मुलांना टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग व्हावं यासाठी चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन दिलं जात आहे. तिथे सुद्धा कम्प्युटर्स मुलांना छान पद्धतीने हँडल करायला दिले जात आहे. त्यानंतर तिथले शिक्षकांना दरवर्षी शिक्षण पॉलिसीनुसार त्यांना अपडेट केलं जात आहे. मुलांची कसं जुळवून घ्यायचंय ह्याचे दरवर्षी शिक्षकांचे ट्रेनिंग होतात. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार तर आता मातृभाषेवर जास्त भर देण्यासाठी शिकवलं जात आहे. तिथेही इंग्लिश शिकवलंच जात आहे, पण इंग्लिश हे जस्ट कम्युनिकेशनचं लँग्वेज आहे, ते तुमची बुद्धिमत्ता ठरवू शकत नाही. जर मुलं मुळातच हुशार असतील तर ते कुठल्याही लँग्वेजमध्ये चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतात. आणि ZPच्या किंवा मराठी मीडियमच्या शाळेमध्ये तुम्ही जाऊन बघाल तर मुलांकडून ज्या लेवलच्या ऍक्टिव्हिटी करून घेतल्या जातात त्या लेवलच्या ऍक्टिव्हिटीच्या जवळपासही कुठलं खाजगी स्कूल मला तरी दिसत नाहीये. तुम्ही स्वतः शाळांमध्ये जा, व्हेरिफिकेशन करा, त्यानंतर ना तुम्ही डिसिजन घ्या. शेवटी प्रश्न ज्याचा त्याचा आहे की मराठी मीडियमला टाकायचं, इंग्लिश मीडियमला टाकायचंय. तिथं कुठं तुम्ही मुलांना टाकताल तिथं तुम्ही ऐवजी किंवा फीज स्ट्रक्चर किंवा मग सोसायटीतली म्हणजे आपण आपल्या स्टेटसला बघून जे मुलांना टाकतोय ते करण्यापेक्षा त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना काय एक्स्ट्रा मिळतंय, त्यांच्यावर किती लक्ष दिलं जातंय, त्यानंतर तिथे टाकण्या अगोदर आणि तिथे टाकल्यानंतर ना मुलांमध्ये किती फरक पडलाय, त्यानंतर ना त्यांना ते आवडतंय का, ते आवडीने जात आहेत का आपल्या फोर्समुळे ते जात आहेत, ह्या सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपल्याला भीती वाटूच शकते. कॉम्पिटेटिव्ह जग आहे, मुलांना इंग्लिश बोलता आलं पाहिजे, मुलांनी फाडफाड इंग्रजी बोललं पाहिजे, मुलांमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. दॅट इज ॲब्सोल्युटली राईट. पण मला नाही वाटत मराठी मीडियमने शिकून मी कुठे मागं पडली आहे किंवा आजचे पॅरेंट्स कुठे मागं पडलेत. तुम्ही स्वतः मराठी मीडियमनी शिकला आहेत तर तुम्हाला त्या मराठी मीडियमची क्वालिटी स्वतःला माहिती आहे की तुम्ही आज स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय. मग मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना का घाबरायचं. तर तुमच्या जवळपास कुठं ZPच्या शाळा असतील तर तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि तिथला टीचिंग पॅटर्न नक्की तपासून बघा आणि मग ठरवा तुम्ही की तुम्हाला काय डिसिजन्स घ्यायचे तुमच्या मुलांच्या एज्युकेशन रिलेटेड. आणि मुलांना जर एज्युकेशन व्यतिरिक्त अजून कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यासाठी वाव मिळू द्यात, जास्त टाइम त्यासाठी जाऊ देत. मुलं सकाळी उठतायत 6 वाजता, 7ला बस येते, 7ला शाळेत जातात, तिथून 4 वाजता येतात. त्या 4 वाजता आल्यानंतर खाऊन पिऊन जे 4:30ला क्लासला जात आहेत, संध्याकाळी 7-8 वाजता येत आहेत. आल्यानंतर क्लासचा होमवर्क, ट्युशनचा होमवर्क, शाळेचा होमवर्क आणि अजून काही ऍक्टिव्हिटी असतील त्या ऍक्टिव्हिटी, ह्याच्यात मुलांचं बालपण कुठंतरी हरवत चाललंय. त्यांना थोडासा मोकळा श्वास घेऊ देत, त्यांना त्यांचं आयुष्य जगू देत. तुमचं बालपण तुम्ही आरामात जगलायत, मस्त हुदडा घातलाय, फिरलाय, धिंगा घातलाय, मस्ती केले. पण आजकालच्या मुलांना मित्रमैत्रिणी शाळेपुरतेच सीमित राहिले, त्याच्या व्यतिरिक्त ते एकमेकांना भेटत नाहीत, खेळत नाहीत, मजा मस्ती करत नाहीत. हेच तर त्यांचं वय आहे ना. आज अजूनही आपल्याला असं वाटतंय की मी माझ्या 10वीच्या शाळेत किंवा मी माझ्या 4थीच्या शाळेमध्ये हवं होतो, ते दिवस किती छान होते. मग हे दिवस आपल्या लेकरांना पण अनुभवून द्या थोडेसे. त्यांची शाळा निवडताना मुलांना कुठे कम्फर्टेबल वाटेल, ते कुठे आनंदी आहेत, ते कुठे एन्जॉय करता,
करू शकतील याचा जास्त करून तुम्ही विचार केला पाहिजे, ना की आपलं स्टेटस काय आहे, आपल्या स्टेटसनुसार मुलांनी किती मोठ्या शाळेत गेलं पाहिजे, आपल्याला वाटतं म्हणून त्याने ICSE बोर्डातूनच शिकलं पाहिजे. ही जी आपण पॅरेंट्स म्हणून जबरदस्ती करतोय मुलांवरती आपण थोडीफार कमी केली पाहिजे आणि मुलांच्या कलाने घेतलं पाहिजे, जेणेकरून ते ज्या कुठल्या क्षेत्रात जातील ते चांगलं परफॉर्म करतील. आणि ॲज अ टीचर म्हणून मला तरी किमान असं वाटतंय की मुलांना फक्त गोष्टी समजणं आणि त्याचं आकलन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. मीडियम अजूनही मॅटर करत नाही. जर तुम्हाला कुठे जवळपासच्या डिस्टन्सवर मुलांना मराठी मीडियममधून शिकवणं किंवा सेमी इंग्लिश पॅटर्न छान आलेला आहे, दोन्हीलाही बॉन्ड करता येत आहे. इंग्लिशचाही स्ट्रीम आहे, त्याच्यामध्ये तुमचं काही समथिंग सायन्स मॅथ्स वगैरे इंग्लिशमध्ये आहे तुम्हाला, त्यानंतर बाकी विषय मराठीमध्ये कंबाईन करून जे मिडल वे आहे तो सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकतात. बघा मग एकदा विचार करा नक्की आणि ओव्हरऑल विचार करून डिसिजन घ्या. तुम्ही आज ज्या आम्हा फी भरतायत तर ती फी भरून पण तुम्हाला तेवढं आउटपुट मिळतंय का ह्याचा एकदा आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि जर दॅट्स इट, जो मिळत असेल तर काहीच हरकत नाहीये, ती मुलंही स्वतः एन्जॉय करतायत तिथे तर काहीच हरकत नाहीये. पण या व्यतिरिक्त जे तुम्ही कुठल्याही फील्डमधले आजचे जे आपण म्हणू शकतो ना टॉपर किंवा ज्यांनी खूप मोठ्या काही गोष्टी अचीव्ह केल्यात तर ते तुम्ही बघताल तर त्यांनी शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच घेतलेलं आहे. आणि आत्ताची नवीन एज्युकेशन पॉलिसी येते ती सुद्धा मातृभाषेवरच जास्त भर देण्याबद्दल आहे. कारण जी भाषा आपल्याला सुरुवातीला कळतच नाहीये तर तिच्यातून एज्युकेशन मुलं लगेच कसे घेऊ शकतात. जी भाषा मुलं जन्मल्यापासून ऐकतायत घरामध्ये तर त्या भाषेत त्यांना अंडरस्टँडिंग थोडं लवकर होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मराठी भाषेतून शिक्षण घेण्यात काहीच वाईट नाहीये. सेमी इंग्लिश स्ट्रीम सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकतात मुलांसाठी आणि इंग्लिश मिडियमही करू शकतात. फक्त जर तुम्ही मुलांना इंग्लिश मिडियमला टाकत असाल तर तुम्ही थोडंसं त्यांना तसा वे आउट देणं किंवा गाईड करणं गरजेचं आहे. पूर्ण सगळाच भार त्यांच्यावर टाकून चालणार नाहीये. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.